नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एमपीएससी पीवायक्यू नोट्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे पीवायक्यू ॲनालिसिस कसे करावे। येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी साठी 2025 ची जी येणारी कंबाईन आहे त्याच्यासाठी पीवायक्यू ॲनालिसिस करणं अतिशय महत्त्वाचे आहे। मी काही पीवायक्यू ॲनालिसिस केलेले आहे, ते तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो। सुरुवातीला बघून घ्या, नंतर मी तुम्हाला सांगणार ते पीवायक्यू कोणते, कसे, कुठून आले आणि कसे मी ॲनालिसिस केले। तर बघा दाखवत आहोत। तर चला मग आता आपण बघू पीवायक्यू ॲनालिसिस बद्दल कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे। तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट आणि पहिला पॉईंट हे लक्षात ठेवा, ऑफिशियल सिलेबस बघणे। ऑफिशियल सिलेबस एमपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन सिलेबस बघायचा, काढायचा आणि कोणत्या पॉईंटवर जास्तीत जास्त प्रश्न येत आहे, कोणते पॉईंट दरवर्षी विचारल्या जात आहे, या गोष्टीचा विचार करून सिलेबसला फोकस करणे किंवा एखादा त्याचा प्रिंट मारून आपल्या सोबत नेहमीसाठी ठेवणे। त्याच्यानंतरचा पॉईंट बघा, 5 ते 10 वर्षाचे पीवायक्यू आयोगाचे, ते पण 5 ते 10 वर्षाचे पीवायक्यू आयोगाचे घेणे। कारण आयोग नाही का दरवर्षी प्रश्न नाही का रिपीट मारतो, म्हणजे कमीत कमी 60% प्रश्न दरवर्षी रिपीट येते। पण ते रिपीट येते म्हणजे असा अर्थ नाही की त्याचा तेच प्रश्न येते। आता समजा राष्ट्रपतीवर प्रश्न आला तर राष्ट्रपतीवर पुढच्या वर्षी वेगळा प्रश्न येते, पण तेच टॉपिक धरल्या जाते। तर ते टॉपिक आपले बघणे आणि 5 ते 10 वर्षाचे पेपर सेट समजा एमपीसीचेच करणे, कोणाचे टेस्ट सिरीज नाही, काहीच नाही, कोणाचं काही घ्यायचं नाही। सरळ एमपीसीचे पेपर सेट घ्यायचे, कंबाईनचे घ्यायचे, राज्यसेवेचे घ्यायचे, वनसेवेचे घ्यायचे। जेवढ्या सरळ सेवेचे सध्या थांबून ठेवू शकतो आपण, हे झाल्याच्या नंतर आपण सरळ सेवेचे सुद्धा घेऊ शकतो, जे महत्त्वाचे टॉपिक आहे, जसं सायन्स गिन्स वगैरे वगैरे। तर त्याच्यानंतरचा टॉपिक बघा, रिपीटेड टॉपिक मार्क करणे। जसं की एखादा टॉपिक दरवर्षी रिपीट होतो, जसं की 1857चा उठाव दरवर्षी प्रश्न विचारला जाते। तर 1857चा उठाव अदर कोणते असे टॉपिक आहे का जे रिपीट होत आहे, तर हे टॉपिक नाही का मार्क करायचे आणि त्याच्यावर नाही का फोकस करायचा। काऊन तर येणाऱ्या परीक्षेमध्ये ते जर टॉपिक विचारला ते आपला क्लिअर असणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यावर जर प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे, हे महत्त्वाचा एक पॉईंट आहे। त्याच्यानंतरचा पॉईंट बघा, कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज द्यायचं, जसं की बघा आता हिस्ट्री मागं 10चं विचारलं, भूगोल 10चं विचारलं, राज्यशास्त्र 10चं विचारलं, आय थिंक 15चं का 10चं विचारलं होतं। त्याच्यानंतर विज्ञान 15चं विचारते, इकॉनॉमिक्स 15चं, तसेच मॅथ रिझनिंग 20 मार्काला विचारत आहे। आता त्याला खूप वेटेज गेलेला आहे, पण आपलं मॅथ थोडं वीकच असते, कारण आपण सुरुवातीपासून GS वर जास्त भर देतो। कारण सुरुवातीला मॅथ 15 मार्काला विचारत होतं, तर आपण त्याला थोडं म्हणजे टाइम मॅनेजमेंट नाही होत किंवा टाइम पुरत नाही, या कारणामुळे मॅथला थोडं इग्नोर करत होतो। पण आता इग्नोर करून चालणार नाही, तर मॅथला सर्वात जास्त वेटेज आहे। तर आपलं काम आहे की दररोज त्याला घेणं, करंट अफेअर झाला याला दररोज घेणं, हे 2 विषय खूप महत्त्वाचे आहे। त्यानंतरचा पॉईंट बघा, सिली मिस्टेक टाळणे। सिली मिस्टेक म्हणजे काय, तर आपले जे सोपे क्वेश्चन असते ते चुकून जाते। जसं की मागेच एक प्रश्न आला होता कंबाईन ग्रुप बी 2024ला, माझा प्रश्न चुकला होता, ते माझ्या मूर्खपणामुळे, हे सिली मिस्टेक नव्हती, सिली मिस होतो। तर त्या कारणामुळं मी सांगतो ते प्रश्न कोणता होता, 92व्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणत्या भाषेला दर्जा दिला होता। मी 100दा वाचलेला आहे ते प्रश्न, परंतु मला तिथं आला नाही, कारण मी बोडो, डोगरी, मैताली, संताली हे 4ही भाषा मला पाठच होत्या, पण मी तिथं सिंधी मारून आलो। तर हे माझं म्हणजे खूप मूर्खपणा झाला। तर असे काही पॉईंट, महत्त्वाचे पॉईंट होते, तर या पॉईंटवर नाही का 100% हे फोकस करायला पाहिजे, म्हणजे येणाऱ्या कंबाईनसाठी तुमचं पीवायक्यू ॲनालिसिस व्यवस्थित होईल। आता बघा, मी पीवायक्यू ॲनालिसिस कसे केले ते तुम्हाला दाखवतो, वाचून सुद्धा दाखवतो, काही प्रश्न घेतो। तर बघा तुम्ही बघा, एक प्रश्न आला होता, वनसेवेचे काही प्रश्न काढले मी, जोड्या लावातला प्रश्न होता। इकडं प्राचीन निर्वाह शेती दिली होती आणि इकडे प्रदेश दिले होते। मिल्पा होतं, रोका होतं, मसौले होतं, राय होतं, किंवा त्याला आपण रेब सुद्धा म्हणतो। साईडले नाही का ऑप्शन होते, व्हिएतनाम, मध्य आफ्रिका, मध्य अमेरिका, ब्राझील। तर हे जोड्या लावाचा असा प्रश्न आला तर आपल्याला समजलं पाहिजे की बाकीचे कोणत्या स्थलांतरित शेती आहे आणि कोणत्या म्हणजे प्रदेशात किंवा जिल्ह्यात किंवा कोणत्या ठिकाणी केल्या जाते, हे प्रश्न असे ॲनालिसिस करायचे। त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, हे एक प्रश्न मी ॲनालिसिस केला होता। ॲनालिसिस असे करायचे, मी जे सांगत आहोत समजा ते तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा। खालीलपैकी कोणती रयतवारी पद्धतीचा परिणाम घडून आलेला आहे म्हणते। आपण काय करतो, रयतवारी प्रश्न वाचतो, प्रश्नाचं उत्तर पाहतो, विषय खतम झाला तिथं। तसं नाही करायचं। काय करायचं, रयतवारीवर नाही का अजून कोणते प्रश्न आलेले आहे, तसेच याच्याबद्दल आपल्याला कोणते पॉईंट इम्पॉर्टंट आहे पण आपल्या लक्षात नाही आहे, ते पॉईंट नाही का इथंच पेपर सेटच रंगवायचे, काही होत नाही।
कोणाला पेपर सेट द्यायची गरज नाही, आपला पेपर सेट घ्यायचा, रंगवत राहायचा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर होत असेल ना तर पेपर सेट घ्यायचा आयोगाचा, त्याची PDF मारायची, मागच्या साईडला जागा शिल्लक ठेवायची आणि त्या जागेवर नाही का आपल्याला इथं जर बसत नसेल माहिती तर मागच्या साईडनं लिहायची. तर असा काही प्रश्न आहे. अजून एक प्रश्न दाखवतो तुम्हाला मी. बघा, हे प्रश्न आला होता. भारतीय राष्ट्रीय सभेची खालीलपैकी महत्वाचे अधिवेशन कुठं कोणते झाले असं दिलं होतं. पहिलं अधिवेशन, राष्ट्रीय सभेतील फूट, पूर्ण स्वातंत्र्याची मागणी, ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन, आणि इकडे ठिकाणं दिले होते लाहोर, फैजपूर, मुंबई, सुरत वगैरे वगैरे. तर राष्ट्रीय काँग्रेसबद्दल अधिक कोणती महत्वाची माहिती आहे ती त्याच पेपर सेटवर त्याच पॉईंटवर लिहून ठेवा आणि होत असेल तर मागच्या साईडला लिहिण्याचा प्रयत्न करा. असे काही प्रश्न होते. तर खूप सारे प्रश्न आहे, ॲनालिसिस केलेले मी. तुम्हाला जर आवडले असेल हे प्रश्न, तुम्हाला ॲनालिसिस जर आवडला असेल माझं, तर नक्की नाही का व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला या टॉपिकवर किंवा ॲनालिसिस केलेले मी तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ घ्याव, तर मी नाही का नक्कीच ते ॲनालिसिस केलेला व्हिडिओ घेईल. तुम्ही फक्त कमेंट बॉक्समध्ये मला सांगाल. ठीक आहे, थँक्यू.